गोवा दोडामार्ग ते बेळगाव कोल्हापूर मार्गावर तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदीपात्रात मिळत असलेल्या पुलाजवळ कोनाळ स्मशानभूमी. काही अंतरावर एका बाजूला झाडी ढकलून ठेवलेल्या एका बेवार स्थितीत असलेल्या कारमध्ये पुढे तसेच पाठीमागे मानवी रक्ताचे डाग आढळून आले आहेत. यामुळे खळबळ उडाले. कारचे नंबर प्लेट व कागदपत्रे गायब केली आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चेस नंबरवरून मार्ग काढला असता ती कार आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर आले. शिवाय कारमधील गॅरेज नंबर सापडला तो बेळगाव येथे लागला, पण तो कन्नड बोलत होता. नंतर त्याने फोन बंद केला. यामुळे कारमध्ये रक्ताचे डाग कुणाचे, कारमध्ये नेमका काय प्रकार घडला, कार एका बाजूला नदीपात्र दिशेने झाडीत न्यूट्रल करून का ढकलून दिली याचा तपास करणे दोडामार्ग पोलिसांसमोर आव्हान आहे. दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव मार्गावर तिलारी पुलाजवळ काही गुरे घेऊन गेले असता ही कार आढळून आली आणि चर्चा सुरू झाली. यानंतर पोलीस पाटील दोडामार्ग पोलीस यांना माहिती दिली. बेवार स्थितीत कारमध्ये रक्ताचे डाग यामुळे काही घातपात तर नाही ना, हा संशय बळावला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे त्यांची टीम दाखल होऊन त्यांनी पाहणी केली. कारचे दरवाजे पोलिसांनी उघडले असता मागच्या पुढच्या सीटवर खाली मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसून आले. यामुळे गोमांस वाहतूक तर नाही ना असे बोलले जाऊ लागले, पण ते डाग मानवी रक्ताचे हे येत असलेल्या वासावरून लक्षात येत होते. कारमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. यामुळे पोलिसांनी नदीपात्रात तसेच पुलाखाली काही संशयास्पद मिळते काय याची पाहणी केली, पण पुरावा नष्ट, सुराग हाती लागला नाही. कार डिकीमध्ये काही नाही, त्यामुळे कारमध्ये काही घडले हे निश्चित. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी कार येथे ढकलून न्यूट्रल करून सोडली असावी अशी चर्चा सुरू होती. रक्ताचे ह्या दिवसामुळे व्हायचे डाग जर ना हे काय शीट होती पूर्ण रक्तान भिजलेली आहे क्लिनर शीट. त्या रागात बघ कितकी बाटलीकडे सोड रगात दिसानीचा आजोबाची गाडी दिसत ह्याच्यात कसा लागतला उडून बघू आणि त्याका लागायचाच नाही. त्याका लागतला कसा खेचर मारली मका इल्या तीच माणसाचा कसा नाही उघडून त्याला दाखवू का बाजार आहे माणसाचा रगात लागला ही सावधाचा शिवा सावधाचा डिक्टू उडून बघू टूल बॉक्स टूल बॉक्स टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.